नमस्कार, मी डॉक्टर रुचा अरुण शेटे. मी नायर हॉस्पिटलमधून MD कम्युनिटी मेडिसिन केलेलं आहे व आता कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्ट MD बॉन्ड करत आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरस ही एक महामारी सगळीकडे पसरलेली आहे. तर सगळेच डॉक्टर ह्या आजारामुळे जे अफेक्टेड पेशंट्स आहेत त्यांच्या सेवेसाठी लागलेले आहेत. तर म्हणून माझं पण पोस्टिंग 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे, जे एक डेडिकेटेड कोरोना केअर सेंटर आहे. तिकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये माझं पोस्टिंग लागलेलं आहे. तर कोरोना व्हायरस आणि COVID-19 हे डिझीज मी अगदी जवळून बघितलेलं आहे. अगदी माझ्या बरोबरचे हेल्थकेअर वर्कर्सना पण मी पॉझिटिव्ह झालेलं बघितलेलं आहे. तर हा आजार कशामुळे होतो, का होतो, कसा पसरतो, ह्याच्यावरती काय उपाय आहे, कसं आपण प्रिव्हेंट करू शकतो, हा आजार होण्यापासून कसं आपण वाचू शकतो, ते आज मी तुमच्याशी बोलणार आहे. मला मी भाषण ऐकलेलं, एक मोठा लेखक आहे युval नोआ हरारी. त्यांनी 2 खूप छान, खूप सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत, सेपियन्स आणि होमो डियस. तर त्याचा एक इंटरव्ह्यू होता, त्याच्यामध्ये तो म्हणाला की जगभरात इतके कॉन्स्पिरसी थिअरीज चालू आहेत कोरोना व्हायरस रिलेटेड, की हे मुद्दामून होत आहे, पैशांसाठी करतायत लोक आणि काय नाही. आणि व्हॉट्सॲपवरती मेसेजेस, फेक न्यूज हे सगळं पसरत चाललंय. तर लोक न विचार करता त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि आपलं ज्ञान पाजळत असतात, की तुम्हाला माहिती आहे का, हे कोरोना व्हायरस वगैरे काही नाही आहे वगैरे असं सगळं. अशा लोकांना युval नोआ हरारीचा एक सिंपल उपाय आहे. त्यांना फक्त विचारायचं, हा व्हायरस म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? हा कसा पसरतो त्याची माहिती आहे का तुम्हाला? जर का हे माहिती नसेल तर हे कॉन्स्पिरसी थिअरीज वगैरे कसं कोणी विश्वास ठेवू शकतं अशावरती? तर बेसिक माहिती असायला पाहिजे. तर आपण कोरोना व्हायरस बद्दल बेसिक माहिती जाणून घेऊया. कोरोना व्हायरस हे नाव का दिलं? कोरोना म्हणजे काय? तर एक्लिप्स होतो ना, सूर्य. जेव्हा सायंटिस्टनी पहिल्यांदा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये बघितलं या व्हायरसला, तेव्हा त्यांच्या डोक्यात फक्त सूर्य आला. तर जेव्हा सोलार एक्लिप्स होतो तेव्हा तो सूर्य कसा दिसतो तसा हा व्हायरस दिसतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये. आणि हा मीडियम साईज व्हायरस आहे, 120 नॅनोमीटर डायमीटरचा. आणि हा एक RNA व्हायरस आहे. ह्याचे भरपूर म्युटेशन्स होतात आणि म्हणून याचे 40 व्हरायटीज आहेत या व्हायरसचे. हा कोणाला इन्फेक्ट करतो? माणसांना इन्फेक्ट करतो. कुठून? पक्ष्यातून, रानटी प्राण्यातून, वटवा गुळामधून. ह्याचं उगम झालंय चायनाच्या मार्केट, जे मीट मार्केट असतं, जिथे रानटी प्राणींचं मांस विकलं जातं, तिथून त्याचा उगम झालाय असं मानलं जातं. हा व्हायरस गोल आहे आणि त्याच्यावरती स्पाइक्स असतात. तर ते स्पाइक्स म्हणजे काय? स्पाइक्स हे ग्लायकोप्रोटीन्स किंवा पेप्लोमियर्स असतात. तर त्याच्यामुळे जेव्हा तो व्हायरस आपल्या शरीरात जातो, तो त्या आपल्या पेशींवरती अडकतो आणि त्याच्यामुळे त्या आपल्या पेशींच्या आतमध्ये जाऊ शकतो ह्या ग्लायकोप्रोटीन्सच्या जरिये. 2003 आणि 2003-04 मध्ये सार्स कोरोना व्हायरसचं एपिडेमिक झालं. सिमिलर एपिडेमिक नॉर्थ अमेरिकामध्ये 2013 मध्ये झालं. तर असे हा व्हायरस म्युटेट होत वेगळे आजार तयार करत जातो. आपण ह्याच्यापूर्वी एवढा पसरला नव्हता, एपिडेमिक एवढं पसरलं नव्हतं की जगभर होईल. पण आता सगळेजण एरोप्लेननी ट्रॅव्हल करतात, खूप वाहतूक वाढलेली आहे, त्याच्यामुळे हा एकदम लगेच पसरला. पूर्वीच्या काळात लगेच पसरायचे नाहीत आजार, एकेच ठिकाणी राहायचे. पण आता आपण ग्लोबल झालेलो आहोत, तर आजार पण लवकर पसरतात, आजार पण ग्लोबल झालेले आहेत. तर
हा हुबई प्रोव्हिन्स मधल्या वुहान शहरात पहिल्यांदा सापडला. फेब्रुवारी 2020 मध्ये WHO ने या आजाराला COVID-19 असे नाव दिले. COVID-19 म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज, जे 2019 मध्ये झाले. तर हा 2020 मधला आजार नाहीये, हा आजार सुरू झालाय 2019 पासून. पूर्ण पृथ्वीमध्ये पसरलेला आहे हा व्हायरस. एक निर्जीव जेनेटिक मटेरियल आपल्या शरीरात जाऊन कशा प्रकारे आपलं राहणीमान, पूर्ण राहणीमान बदलू शकतं, ते आपण दिसतच आहे आपल्याला सगळ्यांच्या समोर. ह्याचा प्रसार कसा होतो? डायरेक्ट, पर्सन टू पर्सन, माणूस ते माणूस ह्याचा ट्रान्समिशन होतं. पेशंटच्या जवळ गेल्याने, जे पॉझिटिव्ह असतात त्यांच्या जवळ गेल्याने आपल्या नाकातोंडातून पसरतो तो. जेव्हा आपण खोकतो, शिंकतो, जे ते आपले कण असतात, सलायव्याचे कण असतात, जे बाहेर पडतात, त्याच्या थ्रू पसरतो. किंवा मोठ्याने बोलल्याने सुद्धा हा पसरतो. किंवा इनफॅक्ट आता ते कण जर कोणत्या वस्तूवर, टेबलवर, रुमालावर असे राहिले आणि कोणीतरी त्याला हात लावला आणि तोच हात चेहऱ्याला लावला, तर त्यांनी तो हा व्हायरस पसरू शकतो. पण हे जे कण आहेत, जेव्हा आपण शिंकतो, जेव्हा खोकतो किंवा मोठ्याने बोलतो, हे कण 6 फीट पेक्षा जास्त लांब जाऊ शकत नाहीत. आणि हा व्हायरस तसा मोठा आहे, तर हा स्वतःहून कुठे ट्रॅव्हल करत नाही. हवेतून पसरतो, हवेतल्या कणातून पसरतो, पण त्याचं सुद्धा हवेत किती वेळ राहतो ते अजून आपल्याला माहिती नाहीये. रक्तात असतो, डोळ्यातल्या अश्रूंमध्ये असतो, स्टूल सॅम्पलमध्ये हा सापडलेला आहे, पण तो त्या रूटनी कसा पसरतो ते अजून माहिती नाहीये आपल्याला. लक्षणे दिसण्याच्या आधीपासून ते पेशंट हा व्हायरस पसरू शकतात. ज्याच्यात लक्षणे नाही ते पण पसरू शकतात. जे पेशंटच्या क्लोज सेटिंगमध्ये काम करत आहेत, म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, अशा लोकांना जास्त रिस्क आहे ह्या इन्फेक्शन होण्याची. म्हणून सोशल गॅदरिंग्स, पार्टीज आणि जिथे लोक एकत्र येतात, मूव्ही थिएटरमध्ये, शाळांमध्ये, तिथे जास्त रिस्क असण्याची शक्यता आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत. घरातल्या सगळ्या वस्तूंवरती हा राहू शकतो. मोस्टली मेटॅलिक गोष्टींवरती. हा मेटॅलिक गोष्टींवरती ऑलमोस्ट 9 तास वगैरे राहू शकतो. तर ह्या ज्या आपल्या सर्फेसेस आहेत घरातल्या, मेटॅलिक सर्फेसेस वगैरे, ते नीट साफ ठेवण्याची आवश्यकता आहे. आता आपण बघूया की हे टाळण्यासाठी, हे इन्फेक्शन न होण्यासाठी आपण काय करू शकतो. पर्सनल प्रोटेक्टिव्ह वेअर, स्वतःची काळजी कशी घ्यायची. पहिलं म्हणजे जे सांगितलेलं आहे WHO ने, सोशल डिस्टन्सिंग. कारण की आपण बघितलं की 6 फीट पेक्षा जास्ती हे कण जाऊ शकत आहे. जर का आपण 6 फीटचं अंतर ठेवलं तर तो व्हायरस पोचणारच नाही. तर लक्षात ठेवा, हा व्हायरस मोठा आहे, तो स्वतःहून कुठे जात नाही. आपण जसं जातो तो आपल्याबरोबर ट्रॅव्हल करतो. तर मग जर का आपण जवळ गेलो नाही तर हा व्हायरस पण जाणार नाही. आणि आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं तर तो ज्या पेशंटला झालेला आहे व्हायरस, तो त्याच्या पुरता तिथपर्यंतच राहतो तो. मग दुसरं म्हणजे हँड वॉशिंग. हँड वॉशिंगचे 6 स्टेप्स. हँड वॉशिंगचे 6 स्टेप्स पाळल्याने हात नीट साफ राहतात आणि हा व्हायरस साबणामुळे हा व्हायरस निर्जीव होतो आणि ह्याचा धुवून जातो आणि हात साफ राहतात. तर व्हॉट आर द हे 6 स्टेप्स काय आहेत ते आपण बघूया. एक म्हणजे दोन्ही तळवे एकत्र रब करायचे. मग नंतर दोन्ही बोटांच्या हातांमध्ये करायचे, वरतून करायचे,
हे झाले बोटं झाली. मग अंगठा झाल्यानंतर नखातली घाण साफ करायची. तिथे पण व्हायरस अडकू शकतो दोन्ही हातांनी. आणि मग शेवटी आपली मनगट ती साफ करायची. असे हे 6 स्टेप्स आहेत हँड वॉशिंगचे. सॅनिटायझर वापरू शकतो ज्याच्यामध्ये 60% अल्कोहोल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खोकताना, शिंकताना तोंडावरती हात ठेवणं, म्हणजे ते कण पुढे जाऊ शकणार नाही. सारखं चेहऱ्याला हात न लावणं, त्यांनी पण आपण हात इकडे तिकडे लावतो, खराब होतात हात. तर असं हात लावणं तोंडाला वगैरे टाळायचं. वारंवार वस्तूंना जे आपण हात लावतो त्या वस्तू साफ ठेवणं गरजेचं आहे. एस्पेशली मोबाईल फोन्सवरती अत्यंत जास्त प्रमाणात जंतू राहतात. तर मोबाईल फोन हा सारखा सॅनिटायझरनी साफ करणं खूप गरजेचं आहे. कारण का आपण फोनवरती जंतू असतात आणि आपण तो फोन कानाला लावतो, आपल्या तोंडाजवळ जातो, तर त्यांनी इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतं. तर जितकं जमेल तितकं स्पीकर फोनवरती बोलणं किंवा हेडफोन्सनी बोलणं असं चालू ठेवायचं. मास्क वापरणं. मास्क का वापरायचे? कारण जेव्हा आपण मास्क वापरतो, एक माणूस इन्फेक्टेड आहे, त्याच्याबरोबर एक नॉन इन्फेक्टेड माणूस आहे. जर का कोणीच मास्क वापरला नाही तर ते रिस्क ऑफ ट्रान्समिशन जे आहे ते 95% आहे. जर का एकाने जरी मास्क वापरला तर हे 95% रिस्क कमी होतं 50% जर का दोघांनी मास्क वापरला तर हा 50% जो रिस्क आहे ते 10% येतो, 10 ते 15% तर इतकं कमी होतं रिस्क इन्फेक्शन ट्रान्समिशनचं. तर म्हणून कृपया मास्क वापरावे आपण. ज्यांना ताप, खोकला अशी लक्षणे दिसतात त्यांनी स्वतःला सेल्फ आयसोलेट करून घ्यावे. म्हणजे काय, जरी टेस्ट नाही केली आणि जरी कारण काय हे पॉझिटिव्ह असणं सिम्पटम्सच्या आधीपासून येऊ शकतं. तर त्यांनी सेल्फ आयसोलेट करून घेतलं तर हे जे ट्रान्समिशन आहे दुसऱ्यांपर्यंत ते थांबवू शकतो आपण. अगदीच जर का सिम्पटम्स रिलीफ नसेल होत, बरे नसेल वाटत, तर टेस्टिंग करण्याची गरज आहे. पण सगळ्यांनी टेस्टिंग करायची गरज नाही आहे. आता पब्लिक हेल्थ मेजर्स गव्हर्नमेंटनी काय घेतले ते आपण बघूया. पहिला म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊन इम्प्लिमेंट झालेलं आहे. आता थोडे लॉकडाऊन संपत आले आहे आणि पण तरी आपली काळजी आपण घ्यायला पाहिजे. तुम्हाला इन्फेक्शन होण्यापासून जी रिस्क आहे आणि बाकीचे कामं करण्यामध्ये जे रिस्क आहेत त्याच्या तुम्ही मापतोल करा की तुम्हाला कशाची जास्त गरज आहे. बाहेर जाण्याची गरज आहे की स्वतःच्या हेल्थची काळजी आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही वागावे. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला सांगितलेलं आहे. तर मी सांगितलं तसं हे इन्फेक्शन ट्रान्समिशन प्रिव्हेंट करण्यासाठी. शाळा आणि नॉन एसेन्शियल बिझनेसेस वगैरे बंद झालेले आहेत. गॅदरिंग्स बंद झालेले आहेत. ट्रॅव्हलिंगवरती रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत. फीवर ओपीडीज आहेत. कम्युनिटी स्क्रीनिंग होत आहे लोकांचं. फीवर ओपीडीमध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फीवर ओपीडीज आहेत जिथे ज्यांना ताप, खोकला, सर्दी वगैरे आहे त्यांचं तपासणी होतात आणि ज्यांना गरज आहे त्यांचं कोरोनाची टेस्टिंग होते. बरेच जण ह्याच्यातून पॉझिटिव्ह निघतात आणि त्यांना मग आपण ऍडमिट करून आयसोलेट करून ठेवू शकतो. ट्रीटमेंट म्हणजे ह्याच्यावरती एकदम उपचार काहीही आलेले नाहीयेत करोनावरती, पण आपण सिम्पटमॅटिकली ट्रीट करू शकतो. गरम पाणी पिणं, हळदी दूध पिणं, ताप आला तर पॅरासिटामॉल खाणं. तर लॉकडाऊन आणि सगळ्या मेजर्स आपण घेतलेले आहेत, पण हे काय आपलं नॉर्मल जगणं नाही. तर ह्याच्यामुळे आपल्या मानसिक
मानसिक स्थितीवरती पण खूप परिणाम झालेला आहे. तर एकटेपणा, कंटाळा, अँक्झायटी, पॅनिक अटॅक्स असे खूप केसेस दिसतायत आपल्याला, डिप्रेशन. तर ह्याच्यावरती काय उपाय आहे? तर जे घरी राहत आहेत त्यांच्यासाठी तर एक रुटीन फॉर्म करणं किंवा डायरी मेंटेन करणं, जे आवडतात त्या गोष्टी त्या जास्त करणं, घरातल्या कामांमध्ये इंटरेस्ट घेऊन ती कामं करणं वगैरे अशा गोष्टी आपण करू शकतो. पण जे पेशंट्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहेत ते काय करणार? तर मेन म्हणजे त्यांचे जे रिलेटिव्हज आहेत, हे काय नॉर्मल हॉस्पिटल नाहीये की आपल्याला व्हिजिटर्स ठेवता येतात किंवा रिलेटिव्हज येऊन भेटतील वगैरे असं. तर अशा वेळेला काय करता येईल? तर फोनवरनं बोलणं, त्यांना स्टिग्मॅटाइज नाही करणं. म्हणजे काय? स्टिग्मा म्हणजे घाबरवणं की करोना झाला, अरे बापरे! असं न करता की ठीक आहे, करोना आहे, बरा होऊ शकतो. होऊ शकतो नाही, बरा होतोच. आणि हे व्हायरल डिसीज आहे. ते एक सेल्फ लिमिटिंग आहे. म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट दिली किंवा नाही दिली, हा 7 दिवसात हा आपल्या शरीरातून बाहेर पडतो. अगदी सिव्हिअर नसेल तर. पण जर का इम्युनिटी डाऊन असेल, प्रतिकारशक्ती कमी असेल, तर ह्याच्यामध्ये मोठं आजार होऊ शकतो. पण माइल्ड टू मॉडरेट ज्यांना हा डिसीज होतो, ते पटकन बरे होऊ शकतात. त्यांना जास्त ट्रीटमेंटची गरज नसते. तर आणि ते सुद्धा हे आजार बरे होऊन त्यांना घरात येणं म्हणजे त्यांच्यावरती त्यांना वाईट न टाकता की तुम्हाला जर करोना झालाय तर तुम्ही आमच्या जवळ येऊन, ठीक आहे तुम्ही मेंटेन करा, पण जसं आधी बोलत होतात, जसं आधी वागत होतात तसेच वागा त्यांच्याशी. त्यांना वेगळं समजू नका. त्यांना आपल्यासारखंच वागवत जा. उलट त्यांची जास्ती काळजी घेतली पाहिजे अशा पेशंटची. तर मानसिक आजार जे पेशंट आहे त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांना सांत्वन देणं, त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांना जेवण नीट होतंय की नाही विचारणं, पुढचे प्लॅन सांगणं की आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, पण हॉस्पिटलमधनं बाहेर आल्यावर तुम्ही काय करू शकता त्याची आठवण करून देणं, की तुम्हाला काय पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये राहायचं नाहीये, हे सगळं टेम्पररी आहे, थोड्या दिवसांसाठीच आहे. तर तुम्ही ह्याच्यातनं बाहेर पडणार आहात आणि हे काय सारखं राहणार असंच आयुष्य नाही आहे, ह्याची आठवण करून देणं, की ज्याच्यामुळे डिप्रेशन कमी होईल त्या माणसाचं. तर हे झालं करोनाबद्दल. पण बाकीचे पण आजार आहेत अजूनही, ट्युबरक्युलोसिस, मलेरिया असे आजार अजूनही होत आहेत. तर त्यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे? तर ज्यांना ट्युबरक्युलोसिस झालेला आहे त्यांनी औषधे वेळेवरती घेणं, लक्षात ठेवणं की वेळेवरती जाऊन औषधं आणणे आणि स्वतः घेणे. तर माहिती आहे की हॉस्पिटल्समध्ये आता बाकीच्या पेशंट्सना इतकं महत्त्व नाही दिलं जात आहे. पण काही हॉस्पिटल्स आहेत जिथे दुसऱ्या इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहेत. सो तिकडे जाऊ शकता. फीवर ओपीडी आहे तिकडे जाऊ शकता. तर एकदा समराईज करते मी. करोना व्हायरस हा एक SARS-CoV-2 व्हायरस आहे, जो मीडियम साइज्ड व्हायरस आहे, 160 नॅनोमीटर इन डायमीटरचा. तो पर्सन टू पर्सन पसरतो, नाकातोंडातल्या कणांमधून पसरतो, हात खराब झाले त्याच्यामुळे पसरतो. तो प्रिव्हेंट करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला पाहिजे. नाकातोंडाला हात जास्त लावायला नाही पाहिजे. हँड वॉशिंगचे सगळे 6 स्टेप्स वापरून हात धुवायला पाहिजे. आणि बाहेर जाताना, कुठे हॉस्पिटलमध्ये जाताना, जिथे गर्दी आहे तिथे जाताना मास्क वापरले पाहिजेत.
ग्लव्ज वापरण्याबद्दल सांगते तर जे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांनी ग्लव्ज वापरले पाहिजेत. पण जर का तुम्ही घरी आहात आणि जर का तुम्हाला घरातून बाहेर जायचं असेल तर ग्लव्ज घालून जायची गरज नाही आहे. कारण का ग्लव्जनी सुद्धा इन्फेक्शन व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतं. तर आणि ह्याच्याच बरोबर शरीराबरोबरच मानसिक आजाराबद्दल सुद्धा काळजी घेतली पाहिजे. स्वतःचं मन शांत ठेवायला पाहिजे. पाहिजे तर योगा किंवा मेडिटेशन केले तर मन शांत राहतं, स्टेबल राहतं. एक्सरसाइज करणं, खूप हसणं, त्याच्यामुळे मानसिक संतुलन राहतं. तर आता मी धन्यवाद करते की मला ह्या लेक्चरसाठी निमंत्रण दिल्याबद्दल आणि माझं हे भाषण संपवते. धन्यवाद. धन्यवाद रिचा मॅडम. आज तुम्ही अतिशय बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आम्हा सर्वांना संसर्गजन्य रोग व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. सध्या जगभर चालू असलेल्या कोविड-19 महामारीच्या काळात ह्या ज्वलंत विषयावर माहिती सांगून जनजागृतीचे काम तुम्ही केले. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोविड-19 पेशंटसाठी हॉस्पिटलमध्ये काम करून जी काही मोलाची कामगिरी व देशसेवा तुम्ही करता आहात त्याबद्दल आम्ही सर्वच तुम्हाला अभिवादन करतो. धन्यवाद मॅडम. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा गिरासे. आरोग्य जागृती या राज्यस्तरीय वेबिनार सिरीजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉक्टर JD सोनखासकर मॅडम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आरोग्य जागृती या 6 दिवसीय वेबिनार सिरीजचे आज 6वे म्हणजेच अंतिम पुष्प. आजचे व्याख्याते आहेत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर नंदकिशोर सलामपुरिया. गेल्या 35 वर्षापासून सर अकोला येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. सरांनी मायक्रोसर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी, हाताची शस्त्रक्रिया, भाजलेल्यामुळे झालेली जखम, कॅन्सरची शस्त्रक्रिया याचे विशेष तंत्रज्ञान अवगत केले आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. सर महाराष्ट्र प्लास्टिक सर्जरी असोसिएशनचे सचिव असून लायन्स क्लब व सर्जिकल सोसायटीचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. स्माईल ट्रायन चॅरिटी या अमेरिकेतील संस्थेच्या सहयोगाने दुभंगलेल्या ओठाची अनेक वर्षापासून मोफत शस्त्रक्रिया सर करत आहेत. याचा लाभ अनेक गरजूंनी घेतला आहे. आज सर आपल्याला भाजणे व इलेक्ट्रिक शॉक यासाठीच्या प्रथमोपचार यावर मार्गदर्शन करणार आहेत. मी डॉक्टर सलामपुरिया सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. डॉक्टर सलामपुरिया सर. First aid for burns and electric shock. Definition: a burn is a injury caused by exogenous, that is outer agent that produces a characteristic reaction to local tissues which may vary from mild redness to full thickness destruction of skin and deeper tissues. Burn is not just only a trauma to the patient, but it is a disaster for the family. Introduction: Duke of Edinburgh. Long back he has rightly said, the suffering, deformity, disfigurement and mortality from burns is one of the greatest tragedies. Man always needs fire for his daily living activities. Problems posed by burns are being faced by humanity since long time. With the development of civilization, the magnitude of problem is becoming more severe. It is not only a question of survival of burn patient, but it has to be useful to the self, means for to the patient, to the community, and should be minimally
with minimum deformity. Despite of advances, it is universally accepted that differing very few highly specialized centers which are very less mortality and morbidity is universally same and quite high. Mortality means death of the patient and morbidity means deformities which develop in the patient. Incidence. Burns are one of the most common devastating forms of trauma. According to the National Institute of General Medical Sciences, 1.1 million burn injuries require medical attention annually in USA. 50,000 requires hospitalization and 4,500 die annually from burn injuries. About 2 lakh cases are reported yearly in India. Burns are burns are accounting for an estimated 2,65,000 deaths annually. The majority of these occur in low and middle income countries and almost half occur in WHO Southeast Asia region. In many high income countries, burn death rates have been decreasing. The rate of child death from burns is currently over 7 times higher in low and middle income countries than in high income countries. Burns are almost burns are among the leading causes of disability. In 2014, nearly 11 million people worldwide were burned severely enough to require medical attention. Burn death generally occur in bimodal distribution, either immediately after the burn injury or weeks later as a part of multi-organ failure. 75% of all burn related deaths occur in house fires. Some country data. In India, over 2 lakh people are moderately or severely burned every year. Nearly 1,73,000 Bangladeshi children are moderately or severely burned every year. In Bangladesh, Colombia, Egypt, and Pakistan, 17% of children with burns have a temporary disability and 18% have a permanent disability. Temporary disability means having a contracture which can be operated surgically and can be corrected, and permanent disability means which cannot be corrected by operation. Burns are second most common injury in rural Nepal, accounting for 5% of disabilities. Mechanism of burns. 5 different casual categories. Injury from flame, hot liquids that is called as scalds, contact with hot or cold edged objects, chemical exposure, electric burns. Scalds, most common civilian practice. Hot water produces a well-defined type of skin damage. As the temperature of boiling water is constant, that is more than 100 degrees centigrade, the determinant of severity of injury is duration of its contact with the skin. In home spill from kettle or cooking pot are common injuries. Contact burns. Contact burns with hot metal, glass, hot coals and exhaust pipe of motorcycle. They are usually limited in extent, but invariably they are deep. Flame burns when clothing ignites. There is a prolonged flame contact with skin resulting in deep burns. For example, house fires. Friction burn.
The tissue damage in friction burn is due to a combination of heat and abrasion. Cold burns. Tissue damage from cold burn occurs from spill of liquid nitrogen or cooking gas. Electrical burns. The passage of electric current through the tissue causes heat resulting in tissue damage. Low voltage burn, that is less than 1000 volts, causes significant contact wound. High voltage current more than 1000 volt causes damage by two mechanisms. One is flash and second is current transmission. Lightning causes very high voltage for very short duration discharge. A direct strike has a high mortality, but a side strike causes superficial skin and deep exit burn to feet. Chemical burns, chemical industry and domestic situations, that is the laboratories, classified as acid burns or alkali burns. Alkali means base. The severity of chemical burns depend on the composition of the agent, concentration of the agent, and duration of contact with the agent. Alkaline burn causes more severe injury than acid burns. Do's and don't do's in burn care. Flame burns. Usually the patient is inside the building. Patient with close burning should be prevented from movement or rushing outside, as breeze means air causes more burn. Advise patient to stop and lay down to prevent flame sweeping upwards. If the room contents are on fire, remove the patient from that area as quickly as possible. By this, inhalation of toxic fumes and carbon monoxide can be prevented. Extinguish flame by using coat, curtain, blanket, or that is anything available. Protect yourself. While helping the patient, you should protect yourself. Do not use nylon or other flammable material to smoother the flame. Do not roll the patient on the floor unless it is clean. Maintain clear airway. Cool the burnt area with cold water for 10 to 15 minutes or longer if pain persists. That is, pour water till the pain subsides. It minimizes pain, swelling, extent, and depth of burn. Gently remove watch, belt, bengal, ring, shoes before swelling appears. Do not remove adherent burn clothing. Cloth is sterile because of flame. Elevate injured limb to decrease swelling. Ensure patient is kept warm clothes. Seek early medical aid as soon as possible. Scald burns. Remove the cloth, soak with hot liquid immediately. It reduces heat in contact with skin. Immerse burnt area in cold running water for 10 to 15 minutes or till the pain subsides. Do not puncture blisters. Loose skin can be removed. Intact blisters provides natural barrier till the patient is shifted to the hospital. Do not apply lotion, Bernol or any surface applicant except silver sulfadizine, as this may cause further pain in burn wound. Cover burnt area with non-adherent layer, paraffin gauze and Gamgee pads if available. Do not use adhesive dressings. Do not cover the face.
Get early medical aid. Low voltage electric burns. Assess the scene of accident. Break the circuit by removing plug from the electric socket. If breaking contact places you in danger, insulate yourself. First, stand on rubber mat, use rope or wooden stick and pull the patient away from the electric source. Do not touch any item which is damp. Assess patient for cardiac arrest. If so, give CPR and then transfer the patient. High voltage electric pulse. Assess the scene of accident. Do not be closer than 11 feet, 18 feet. Observe whether patient has grasped severe high voltage. If not, rescue the patient. If patient is in contact with live wire, do not attempt rescue the patient until electricity main is disconnected. Switch off the electricity and assess patient for breathing and cardiac function. If there is cardiac arrest, commence CPR and transport the patient to emergency department in the hospital. This is the electrical burns showing diagrammatic representation. This is again electrical burns, how the patients they get injured by the electric burns. This is how you should remove the patient from contact of the electric burns. Chemical burns. There may be spillage of chemicals around or near the patient and are toxic fumes. Hence, do not give assistance to patient. If doing so, places you in danger. Trained personnel with correct safety equipment can give the first aid. During contact with patient, wear rubber or latex gloves. If it is safe to enter the area, dilute the chemical on skin by gentle running of water or phosphate buffer solution if available for 20 minutes or up to 1 hour duration removal of the chemical. Remove all contaminated clothing and jewelry as irritation continues. Avoid powerful showers. Acids causing burn. These are the following acids: sulfuric acid, hydrochloric acid, nitric acid, hydrofluoric acid, chromic acid, phosphorus, oxalic acid, phenol. These agents can cause burns. Alkalis, the sodium hydroxide, potassium hydroxide, hydrox of sodium, potassium, lithium, magnesium, cement, ammonia. Organic solvents: petrol, methyl chloride, dimethyl sulfate, nitrates, vesicants. Coal tar burns. Ensure airway. Cool the injured part with cold running water. Adherent tar can be removed by applying petroleum jelly butter. Criteria for admission to the burn unit: acute burn patients with moderate and severe injuries, acute burn patients less than 2 years regardless of area burned, total body surface area, acute burn patients with injuries to hand, face, feet and perineum, acute electrical burn patients, acute chemical burn patients, acute burn patients with smoke inhalation injury, other associated medical illness or
multiple trauma. Some malpractices which are seen during the practice. The patients are covered with application of avla leaves, burnt avla leaves, which is nothing but an ash, but the people they use it very frequently. Application of ink, this should be avoided. Application of homemade ointment, this also should be avoided, as this is unsterile ointment prepared in some desi form. Application of curd, this picture is showing pre-scrubbing and post-scrubbing patient. Some displayed instructions in our hospital. These are the instructions to help the patient and their relatives. Thank you. धन्यवाद सर. आगीमुळे किंवा रसायनामुळे भाजल्यावर किंवा विजेचा शॉक लागल्यावर काय प्रथमोपचार करावा याविषयी सरांनी योग्य असे मार्गदर्शन केले. पुन्हा एकदा धन्यवाद सर. नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य माननीय डॉक्टर JD सोनकासकर मॅडम यांच्याकडे मी पुढील सूत्र सोपवते. माननीय डॉक्टर JD सोनकासकर मॅडम. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सोनकासकर. पुन्हा एकदा आपण भेटतो आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, डॉक्टर वसंतराव मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 6 दिवसीय आरोग्य शिबिराच्या समारोपाच्या प्रसंगी आपण आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या आरोग्यविषयक जनजागृती शिबिरासाठी आम्हाला सातत्याने सहकार्य करणारे व मोलाचे मार्गदर्शन करणारे आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीचे माननीय अध्यक्ष डॉक्टर तुषारजी शेवाळे, माननीय सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार, माननीय सभापती श्री माणिकरावजी बोरस्ते, माननीय उपसभापती राघुनाना आहिरे, माननीय चिटणीस डॉक्टर सुनीलजी ढिकले, आमच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व संचालक माननीय नानासाहेब महाले आणि सर्व सन्माननीय संचालक, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी डॉक्टर काजळे, डॉक्टर नानासाहेब पाटील, मेडिकल कॉलेजच्या डीन डॉक्टर मुनाल पाटील, या सर्वांचंही मी इथं स्वागत करते आणि आभार मानते. उपक्रमाच्या समन्वयक डॉक्टर मनीषा गिरासे, डॉक्टर बालाजी आलमाले, डॉक्टर अमोल काटेगावकर, डॉक्टर DN पवार यांनी घेतलेल्या परिश्रमाचे आज चीज झाले आहे. त्याचप्रमाणे आमच्या संगणक तज्ज्ञ प्राध्यापक अर्चना बच्छाव यांच्या क्रियाशील दृष्टिकोनामुळे हा उपक्रम आज सर्वमान्य ठरला आहे. प्राचार्य डॉक्टर क्षीरसागर सरांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. आरोग्यविषयक प्राथमिक उपचारासंबंधातील अतिशय उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत सहजपणे पोचविणाऱ्या सर्व तज्ज्ञांचे ऋण व्यक्त करते. रसिक श्रोते हो, हे 6 दिवस कसे केलेत कळलेच नाही. आपला प्रतिसाद आमची ताकद होती. या उपक्रमाचे आयोजन करताना आमच्या मनात अनेक प्रश्न होते, पण या सर्व प्रश्नांना तुमच्याकडून भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे सकारात्मक उत्तर मिळाले आहे. आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत आणि आज लक्षात आले आपली आरोग्यविषयक आत्मीयता आणि अधिकाधिक जाणून घेण्याची जिज्ञासा. या 6 दिवसीय आरोग्यविषयक शिबिरामध्ये पहिले पुष्प गुंफणारे हृदयरोगतज्ञ डॉक्टर हिरालाल पवार अतिशय सहजपणे व सोप्या भाषेत त्यांनी केलेले विवेचन पुन्हा पुन्हा ऐकावे एवढेच उपयुक्त आहे. त्यांनी आपल्या हृदयाशी केलेले हितगुज खरोखरच अभिवादनाचे ठरते. आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष व शल्यचिकित्सक आणि सामाजिक बांधिलकी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानणारे डॉक्टर तुषारजी शेवाळे
यांनी अपघाताबाबतीत काय प्राथमिक उपचार करता येतील व व्यक्तींना कमीत कमी शारीरिक हानी कशी होईल व त्यांचे प्राण कसे वाचवता येईल या संदर्भातील केलेले चिंतन तुमच्या आमच्या मनात घर करून बसले आहे. मेडिकल कॉलेजचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख व सहसमन्वयक डॉक्टर बालाजी आलमाले यांनी साप, विंचू, कोळी त्याचप्रमाणे इतर प्राण्यांनी केलेल्या दंशावर प्राथमिक उपचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणे किती आवश्यक होते हे आपल्या लक्षात आले आहे. कारण या समस्यांना अनेकांना तोंड द्यावे लागते आणि प्राथमिक उपचाराअभावी त्यांना आपला प्राण गमवावा लागतो. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला एक नवा धडा शिकायला मिळाला आहे. तो म्हणजे आपला आहार कसा असावा. आजपर्यंत आपण काय खात होतो, का खात होतो आणि कशासाठी खात होतो हे प्रश्न आपल्यापुढे उभे केले आहेत. आणि आपण काय खाल्ले पाहिजे आणि कसे खाल्ले पाहिजे याविषयी ओजस्वी हिंदीमध्ये जालन्याच्या मेडिकल कॉलेजचे विभाग प्रमुख डॉक्टर जाधव यांनी आपल्याशी मनमोकळा संवाद साधला आहे. अकोल्याच्या डॉक्टर सीमा ताडे ह्या प्रसूती तज्ज्ञ आहेत. त्यांनी आपल्यापुढे त्यांच्याजवळ अनुभवाची ओंजळ रीती केली आहे. गर्भारपणात माहितीच्या अभावामुळे, काळजी न घेतल्यामुळे अनेक महिलांना आपल्या आयुष्यभराच्या समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भार स्त्रियांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सीमाताईंनी सर्वांना समजेल अशा भाषेत प्राथमिक उपचाराची केलेली मांडणी तुमच्या आमच्या मनाला भिडली आहे. लहान मुलं देवाघरची फुलं असतात. ही निरागस पाखरं आनंदाने बागडावीत यासाठी आपणाशी हितगुज साधणाऱ्या पुण्याच्या डॉक्टर वैशाली देशमुखांचे मनपूर्वक अभिवादन. मुलांच्या बाबतीतील प्रथमोपचार मनाला साक्षर करणारे ठरले. शारीरिक सुरक्षिततेसोबतच मानसिक आधाराची निकट डॉक्टरांनी आपल्यासमोर व्यक्त केली. डॉक्टर नानासाहेब पाटील मेडिकल कॉलेजचे कार्यक्षम शिक्षण अधिकारी यांनी आमच्या मेडिकल कॉलेज कोविड-19च्या लढ्यात कसे सामोरे जात आहे याविषयीच्या व्यवस्थापनाबाबत आपल्याशी संवाद साधला. आज आपल्या उपक्रमाचा हा 6वा दिवस. जालन्याचे डॉक्टर सलामपुरिया यांनी आपल्याशी आज संवाद साधला आहे. जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात औद्योगिक आणि तांत्रिक विकास झपाट्याने होत आहे. त्यासोबत मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्तीत म्हणजे भाजणे, जळणे, विजेचा शॉक यासारख्या आणीबाणीच्या प्रसंगात आपण मानवी जीवन सुरक्षेसाठी कोणकोणते प्राथमिक उपचार करू शकतो आणि व्यक्तींचा प्राण वाचवू शकतो याविषयीचे मार्मिक विवेचन तुम्हा आम्हाला अंतर्मुख करणारे ठरते. मित्रांनो, विषय अनेक आहेत, प्रश्नही खूप आहेत, पण मिळालेली उत्तरं आपल्याला आत्मसात करून समाजात जायचे आहे. त्यांचं व आपलं जीवन सुरक्षित करायचं आहे एवढा संदेश यातून द्यायचा आहे. आपल्या सदिच्छा अशाच राहू द्या. मूल्य शिक्षणासंदर्भातील उपक्रमात पुन्हा आपण एकदा लवकर भेटूया. आपली काळजी घ्या, सर्वांची काळजी घ्या, आरोग्यदायी राहा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 1 जून 2020 ते आज दिनांक 6 जून 2020 या दरम्यानच्या कालखंडामध्ये आपण दररोज इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओजद्वारे, ऑनलाईन मीटिंगद्वारे भेटत होतो आणि याचे मुख्य निमित्त होते ते म्हणजे मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिडको नाशिक, मराठा विद्याप्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र आडगाव नाशिक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 6 दिवसीय हेल्थ अवेअरनेस या राज्यस्तरीय वेब सिरीजचे. कोविड-19 या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना आणि याच कालखंडामध्ये भारत देशामध्ये लॉकडाऊन कालखंड आणि आत्ताचा अनलॉक 1 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे यांच्याद्वारे अनेक वेब सिरीजचे, ऑनलाईन लेक्चर सिरीजचे, त्याच पद्धतीने वर्कशॉप्स आणि ट्रेनिंग प्रोग्राम, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम हे शिक्षकांच्या दृष्टिकोनातून विविध आयोजन करण्यात आलेले होते.
आणि यामध्ये शिक्षकांनाही या सर्व घटकांचा विशेष असा उपयोग होत होता, विद्यार्थ्यांनाही याचा उपयोग होत होता. परंतु हे असतानाच समाजाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे किंवा सर्वात महत्त्वाचा जो विषय होता, जिव्हाळ्याचा विषय होता, तो म्हणजे सर्वांचे आरोग्य आणि या आरोग्यविषयक समस्या. एकीकडे कोविड-19 तर दुसरीकडे नित्यनियमाचे असणारे विविध आजार, त्याचे परिणाम, या आजारांमुळे मनात उद्भवणाऱ्या विविध शंका आणि यामुळे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये विविध रुग्णांची, विविध सर्वसामान्य जनतेची मोठी परवड होत होती. त्यांना समस्यांना कोणत्याही प्रकारचे व्यासपीठ किंवा योग्य मार्गदर्शन लाभत नव्हते आणि हेच मार्गदर्शन समाजातील प्रत्येक घटकाला लाभावे, तज्ज्ञांद्वारे त्यांच्या विविध शंकांचे निरसन व्हावे, या दृष्टिकोनातून सिडको महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर जे.डी. सोनकासकर यांच्या कल्पनेतून सदर वेब सिरीजचे आयोजन करण्याची जबाबदारी IQSA विभागाला देण्यात आली. आणि मला या ठिकाणी सांगण्यास विशेष आनंद होत आहे की सदर वेब सिरीजचा आजचा हा शेवटचा दिवस असून आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त आणि सक्रिय अशा सहभागाद्वारे आणि मिळालेल्या प्रतिक्रियांद्वारे सदर वेब सिरीजचे आयोजन हे नक्कीच यशस्वी झाले असे सांगताना मला विशेष असा आनंद होत आहे. बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, या वेब सिरीजच्या निमित्ताने मी पुन्हा आपला सर्वांना एकदा विनंती करतो की सदर वेब सिरीजचे आयोजन करत असताना ज्या तज्ज्ञ ज्या डॉक्टरांचे मार्गदर्शन आपल्याला लाभलेले आहेत ते आपण व्हिडिओजद्वारे महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत. आपण सर्वांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक व ग्रामीण भागातील संपूर्ण जनतेपर्यंत या व्याख्यानांचा लाभ त्यांना कसा पोहोचवता येईल त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओज शेअर करावेत अशी कळकळीची विनंती आपल्याला पुन्हा एकदा करतो. आणि ह्या संपूर्ण वेब सिरीजच्या शेवटच्या वेळेकडे म्हणजेच आभार प्रदर्शनाकडे मी या ठिकाणी वळतो. आभार व्यक्त करत असताना सर्वात प्रथम मी या वेब सिरीजचे सहसंयोजनाची जबाबदारी संयुक्तपणे ज्यांनी स्वीकारली ते मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र याच्या प्रमुख डीन डॉक्टर मृणाल पाटील आणि जिल्हा आरोग्य विभागाचे शल्यचिकित्सक सुप्रसिद्ध डॉक्टर सुरेश जगदाळे यांचे सिडको महाविद्यालयाच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो, ज्यामुळे या वेब सिरीजचे यशस्वी असे आयोजन आपणास करता आले. यानंतर विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे आमची मातृतुल्य संस्था मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या मेडिकल कॉलेजच्या मार्फत व कोविड रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या अत्यंत बिझी शेड्यूल असतानाही या वेब सिरीजच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटन करून आपल्या सर्वांना अनमोल मार्गदर्शन करणाऱ्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आदरणीय सरचिटणीस श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार यांचे मी महाविद्यालय परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ताईसाहेब, आपण या ठिकाणी या वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी आलात आणि आपले अनमोल मार्गदर्शन आम्हाला केले त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. यानंतर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर तुषार शेवाळे साहेब यांनी सदर वेब सिरीजच्या मार्फत रोड ॲक्सिडेंट आणि फर्स्ट एड या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावरती आपल्याला सखोल असे मार्गदर्शन केले. त्याबद्दलही मी महाविद्यालय परिवाराच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. संस्थेचे सभापती आदरणीय श्री माणिकराव बोरस्ते, उपसभापती आदरणीय श्री राघवनाना आहिरे, चिटणीस डॉक्टर सुनील डिकले, या सर्वांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या सर्वांचे मार्गदर्शन आम्हास वेळोवेळी लाभत असते. याबरोबरच सदर वेब सिरीजचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करणारे आणि महाविद्यालयाच्या कॉलेज डेव्हलपमेंट सेल या समितीचे अध्यक्ष मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक आदरणीय नामदेव नाबाजी महाले साहेब यांनी आपले मार्गदर्शन या ठिकाणी वेब सिरीजला केले. त्यांचे सतत मार्गदर्शन महाविद्यालयास होत असते, त्याबद्दल मी महाले साहेब यांचेही या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. तसेच मराठा विद्याप्रसारक कार्यकारिणीमधील संचालक मंडळाचे नावे घेणे या ठिकाणी मी क्रमप्राप्त समजतो. यामध्ये सन्माननीय भाऊसाहेब खताळे इगतपुरी, सन्माननीय उत्तम बाबा भालेराव चांदवड,
सन्माननीय दत्तात्रेय पाटील दिंडोरी, सन्माननीय अशोक पवार कळवण, श्री प्रल्हाददादा गडाख निफाड, श्री दिलीप पाटील नांदगाव, डॉक्टर प्रशांत देवरे सटाणा, सन्माननीय डॉक्टर जयंत पवार मालेगाव, श्री रायभान काळेसाहेब येवला, श्री हेमंत वाजेसाहेब शिन्नर, श्री सचिनजी पिंगळे नाशिक ग्रामीण, डॉक्टर विश्राम मालजी निकम देवळा, या सर्व संचालक मंडळाचे मी या ठिकाणी आभार मानतो. तसंच या संचालक मंडळामध्ये असणारे सेवक संचालक प्राध्यापक नानासाहेब दाते, श्री गुलाबराव भांबरे आणि श्रीमती नंदा सोनवणे यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सदर वेबसिरीजचे यशस्वी आयोजन करत असताना ज्यांचा सर्वात मोठा या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे डॉक्टर्स, रिसोर्स पर्सन. विविध टेक्निकल सेशन्सद्वारे प्रत्येक दिवशी आपल्याला त्यांनी विविध विषयांवरती जे अनमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल सर्वांचे एकत्रितरित्या मी या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि त्यांचा क्रमशः या ठिकाणी उल्लेख करतो. यामध्ये सर्वप्रथम 1 जून रोजी फर्स्ट एड फॉर कार्डियाक अरेस्ट या अत्यंत सायंटिफिक अशा विषयावरती बहुमोल मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर हिरालाल पवार, कार्डिओलॉजिस्ट, हृदयाक्स हार्ट आणि आय केअर सेंटर नाशिक यांनी आपल्याला जे अनमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच दिनांक 2 जून रोजी मार्गदर्शन करणारे फर्स्ट एड ड्युरिंग रोड ॲक्सिडेंट ह्या विषयाची अत्यंत सविस्तरपणे आपल्याला माहिती देणारे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आदरणीय अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे साहेब यांचेही या ठिकाणी पुन्हा एकदा महाविद्यालय परिवाराच्या वतीने विशेष आभार. दिनांक 3 जून रोजी पहिल्या सेशनमध्ये फर्स्ट एड फॉर ॲनिमल बाईट्स या अत्यंत क्रिटिकल अशा परंतु सर्वसामान्यांच्या संदर्भात असणारा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय सोप्या शैलीमध्ये मांडणारे आदरणीय डॉक्टर बालाजी आलमले, हेड कम्युनिटी मेडिसिन, डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल रिसर्च सेंटर नाशिक यांनी जे अनमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच त्याच दिवशी दुसऱ्या सेशनमध्ये न्यूट्रिशन, सॅनिटेशन, हायजीन फॉर इम्प्रूव्हिंग ह्युमॅनिटी या विषयावरती अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर विजय जाधव, हेड कम्युनिटी मेडिसिन, IIMSR मेडिकल कॉलेज जालना यांनी जे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी विशेष आभार मानतो. दिनांक 4 जून रोजी प्रेग्नेन्सी आणि लेबर या महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर सीमा तायडे, गायनोकॉलॉजिस्ट अकोला यांचेही या ठिकाणी विशेष आभार मानतो. तसेच याच दिवशी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे आणि व्यवस्थापनाद्वारे कोविड-19 या आजाराच्या कालखंडामध्ये काय भूमिका आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणारे वैद्यकीय विंगचे व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर नानासाहेब पाटील यांचेही मी या ठिकाणी संपूर्ण परिवाराच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने विशेष आभार मानतो. तसेच दिनांक 5 जून रोजी आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर NR सालमपुरा आणि आदरणीय डॉक्टर वैशाली देशमुख यांचेही या ठिकाणी पुन्हा एकदा संपूर्ण महाविद्यालयाच्या वतीने मी विशेष आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि आज दिनांक 6 जून रोजी आपल्याला मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर रिचा शेटे, SMO, कॉपर हॉस्पिटल मुंबई यांचेही मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी व केअर अँड प्रिकॉशन्स ड्युरिंग कोविड-19 या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे आदरणीय चिटणीस डॉक्टर सुनील डिकले साहेब आपल्याला भेटणार होते, मार्गदर्शन करणार होते. परंतु सध्या कोविड रुग्णांमुळे आणि संस्थेकडे असणाऱ्या कोविड या हॉस्पिटलची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करू शकले नाही. तरी देखील मी त्यांचे या ठिकाणी आपल्या सर्व परिवाराच्या वतीने, सर्व सहभागींच्या वतीने विशेष आभार व ऋण व्यक्त करतो. यानंतर आभार मानत असताना संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर DD गाजाळे सर, तसेच डॉक्टर SK शिंदे सर, डॉक्टर CD शिंदे सर यांचेही मार्गदर्शन आम्हाला सतत लाभत असते, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी विशेष आभार मानतो. यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर AK शिंदे,
डॉक्टर एस के कुशारे, डॉक्टर मंगला निकुम, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर सेवक यांचेही या ठिकाणी आभार मानणे हे मी माझे कर्तव्य समजतो. सदर वेबसिरीजचे आयोजन हे टीम वर्क असून या टीमच्या प्रमुख आदरणीय प्राचार्य यांचे पुन्हा एकदा या ठिकाणी मी विशेष आभार मानतो. सदर वेबसिरीजच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या, समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टर मनीषा गिरासे, तसेच या वेबसिरीजमध्ये प्रत्येक व्हिडिओचे एडिटिंग करणे, त्याचे अपलोडिंग करणे, त्याच्या वेबलिंक शेअर करणे, गुगल साईट करून त्या सर्वांपर्यंत पोहोचवणे हे तांत्रिक काम करणाऱ्या सहसमन्वयक प्राध्यापिका अर्चना बच्छाव, या सर्व वेबसिरीजचे टेक्निकल कामकाज बघणारे सहसमन्वयक प्राध्यापक डॉक्टर अमोल काटेगावकर सर आणि मेडिकल कॉलेजचे डॉक्टर बालाजी आलमले हे देखील या वेबसिरीजचे सहसमन्वयक म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले, कामकाज पाहिले. त्याबद्दल मी या संपूर्ण टीमचे IQAC विभागाच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने विशेष आभार मानतो. यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण घटक आणि ज्यांच्यामुळे ह्या वेबिनारचे सेमिनारचे आम्ही यशस्वी आयोजन करू शकलो ते म्हणजे आपण सर्वजण. यामध्ये विविध महाविद्यालयांमधील सहभागी प्राध्यापक, सेवक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांचे मी या ठिकाणी विशेष आभार व ऋण व्यक्त करतो. आपण या वेबसिरीजमध्ये रुजू झालात, आपल्या प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक आभार. तसेच या वेबसिरीजमध्ये शिक्षण या क्षेत्राव्यतिरिक्तच सर्वसामान्य नागरिक आणि विविध समाजातील इतर घटक हे देखील या वेबिनारला रजिस्टर झालेत आणि त्यांनी सदर वेबिनार यशस्वी होण्यामध्ये मोलाची भूमिका निभावली. त्याबद्दल मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आपण सर्वजण सदैव आरोग्यदायी राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि सदर वेबसिरीजचे आयोजन करण्याची जबाबदारी IQAC कोऑर्डिनेटर म्हणून मला दिली त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर JD सोनकासकर मॅडम यांचे पुन्हा एकदा आभार मानून आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माननीय प्राचार्यांच्या वतीने सदर वेबसिरीजचे समापन झाले असे जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.